नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला आज मस्त बोंबलाची सुकी चटणी करूयात। मस्त बोंबील हे तव्यावर मस्त भाजून घ्यायचे, तोडून घ्यायचे, खोबरं मस्त भाजून घ्यायचं, कांदा मस्त परतून घ्यायचा, लसूण आणि बारीक चिरलेला मस्त कांदा। आणि आता हे बोंबील मस्त आपण हे केलेले आहेत, चिरून भाजून ठेवलेले आहेत, हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं। बघू शकता हे मस्त वाटण छान तयार झालेलं आहे। आता हळद, तिखट, मिरची पावडर आणि मस्त हा आपला खोबऱ्याच्या चटणीचं वाटण, हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आणि मस्त बोंबलाचे तुकडे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून टाकायचं। आणि वरतून मस्त बारीकशी कोथिंबीर पेरायची। हे आपण प्रवासात किंवा गावाला जाताना किंवा मुलांच्या डब्यांसाठी आपण हमखास करू शकतो। खायलाही भारी आणि चवीलाही खूप टेस्टी लागते ही बोंबलाची चटणी। नक्की करून बघा।